आखाती देशातील युद्धामुळे डिझेल आणि पेट्रोल दरात वाढ झाल्यानं सर्वत्र संताप दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। आरबीआय महागाईसाठी सरकारचे कान टोचा, कारण सरकारसाठी बेरोजगार झालेत कॉकरोच। महाग झाले पेट्रोल तरी सरकार म्हणते फक्त कंट्रोल। कसले सरकार निवडून दिले ताई, बिना सिलेंडरची शिजते आहे महागाई। अशा आशयाची पोस्टर घेऊन आंदोलकांनी पेट्रोल पंपावरच जोरदार घोषणाबाजी केली। पेट्रोल डिझेल वाढ करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या उठणाऱ्या सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकार, मोदी सरकार, पेट्रोल डिझेल। चला सर्वांनी मिळून सरकारला प्रश्न विचारूया, या आशयाचं पत्रक यावेळी नागरिकांना वितरित करण्यात आलं। चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले असून सरकार खोटं बोलत आहे। भविष्यात नागरिकांना भाजीपाला मिळणं ही मुश्किल होईल, अशी चिंता आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळं मध्यमवर्गीयांचं, सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे। एका बाजूला बेरोजगारी प्रचंड आहे या देशामध्ये, आणि या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत। याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना या ठिकाणी पटवून देत आहेत की भाजपचं सरकार कशा पद्धतीनं लुटमार करते। इकडं शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल दरवाढीमुळे फटका बसलाय, महागाई वाढत चाललेली आहे। आणि आज तर कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की 30% पेट्रोल पंप बंद आहेत, म्हणजे लोकांना पेट्रोल पुरवठा देखील व्यवस्थित करू शकत नाहीत। त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातल्या सगळ्या पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेले आहेत। नाही, मोदी आहे तर सब मुमकिन आहे, म्हणजे काही होऊ शकते। म्हणजे थाळ्या वाजवायला सांगतील किंवा टाळ्या वाजवायला सांगतील, आता काही होऊ शकते। त्यामुळं इकडं त्यांनी जाहीर केलं की लोकांनी प्रवास कमी करावा, पेट्रोल डिझेल कमी वापरावं, ते मात्र 10 देशाचा दौरा त्या ठिकाणी करतात। आमचं म्हणणं आहे, या 10 परदेशातल्या दौऱ्यातून नेमकं भारताला काय मिळालं हे थोडं जनतेला कळालं तर बरं होईल, की या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा दौरा आणि त्या दौऱ्यातून भारताला फायदा काय झाला, भारताचा रोजगार वाढला का, भारतातली महागाई कमी होणार आहे का, परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून डिझेल पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का, हे या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे। नाही, सरकार खोटं बोलतंय। सरकारचे एक मंत्री म्हणतात 1 महिना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे, मुख्यमंत्री म्हणतात काही काळजी करायचं कारण नाही। हे सुपरफिशियल सगळा लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायचं काम सरकार करतंय। लोकांना हळूहळू मग पंप का बंद पडायला लागले, पंप का बंद व्हायला, आता आज देखील मला आत्ता फोन येतात जिथं आंदोलन जाते तिथं सकाळीच पंप बंद आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल नाही आहे, यामुळे बंद आहेत पंप। तुम्ही जे आता पत्रक वाटलं त्या पत्रकामध्ये फरक आहे ते काँग्रेस सरकारच्या काळात आणि आता? नाही, मनमोहन सिंगजी असताना क्रूड ऑइलचे दर किती होते आणि त्यावेळी पेट्रोलचे दर किती होते हे लोकांना आम्ही सांगण्याचं काम केलं। ज्यावेळी क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी सरकारनं देशातले दर कमी केले नाहीत, किंबहुना ते वाढवूनच ठेवले। आता तुम्ही इराणच्या वॉर किंवा या लढाईमुळे हे झालं म्हणता, या लढाईमुळे त्याला थोडा हातभार लागला असेल, परंतु तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी त्याचा फायदा लोकांना दिला का, तर तो दिला नाही। हे आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो। नाही, ऑलरेडी त्याच्यावर आम्ही बोललेलो आहे, पूर्वी सुद्धा आम्ही कर्जमाफी केलेली, आता प्रत्यक्षात किती लोकांना लाभ मिळणार आहे हे या ठिकाणी महत्वाचं, आणि कर्ज माफ केलेल्या बँकांना सरकारकडून पैसे लवकर मिळणार आहेत काय महत्वाचं। मी मगाशी म्हणलं ना, मध्यमवर्गीयचं कंबरडं मोडलंय महागाईमुळं। आता लॉजिस्टिक म्हणजे जे माल वाहतूक व्यवस्था या देशामध्ये आहे, या पेट्रोल डिझेलमुळं त्याच्यात ब्लॅक मार्केटिंग चालू त्या ठिकाणी होईल। आता उद्याच्या भविष्यकाळात लोकांना शहरामध्ये भाजीपाला मिळणं हे अवघड होऊन जाईल, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवणं या ठिकाणी अवघड होऊन जाईल, म्हणजे जी शेतीवर अवलंबून अवजार आहेत ती देखील चालवणं अडचणीचं होईल। एकूण याचा परिणाम सगळ्या समाज घटकावर या ठिकाणी होणार, मेलोडी चॉकलेट खायची वेळ येणार। यावेळी नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक नागोजी पाटील, बाबूराव बोडके, विकी इंगवले, बाबासाहेब कांबळे, अमर अपराध आदी उपस्थित होते।
जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.